सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नवीस वर्ल्ड. तर आज आपण बनवणार आहोत शिळ्या चपातीपासून तुकडे कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी मी इथे चपाती चुरून चपात्यामध्ये एक तांब्या पाणी ओतून त्यानंतर ते काढून इथे चपात्या भिजवून घेतलेल्या आहेत. तर इथे मी साधारणपणे 7 चपात्यांचे तुकडे बनवणार आहे आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे चुरून घ्यायचं. आणि त्यानंतर मी इथे कांदाही भाजून घेतला होता तेलामध्ये. आता ते भिजलेल्या चपातींचे तुकडे या तेलामध्ये घालून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ते नीट कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. परंतु अजून खूप सारे मोठे तुकडे झालेले आहेत, ते चुरून घ्यायचे. आता मी हलवून घेणार आहे आणि गॅस इथे मी मीडियमच ठेवलेला आहे, जेणेकरून आपले सर्व तुकडे भाजतील. आणि तुम्ही अशा प्रकारचे चपात्यांचे तुकडे कधी बनवले आहेत का हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवरची कोणती पाहायला आवडेल हेही कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला माहीत आहे का, मी 13 डेजचं चॅलेंज घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये मी डेली मिनी व्लॉग्स टाकणार आहे. ते तुम्हाला जर माहीत नसेल तर तेही जाऊन पहा, आपल्या चॅनलवरती शॉर्ट्स फीडमध्ये आहेत. अशा प्रकारे इथे हलवून घ्यायचं आहे. परंतु आपली कढई हालत आहे, त्यामुळे तुम्ही पकडीचाही वापर इथे करू शकता. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही मिनी व्लॉग्स बघितल्यानंतर तुम्हाला ते मिनी व्लॉग्स आवडतात का हेही कॉमेंटमध्ये सांगा. आता इथे आपले तुकडे भाजलेले आहेत. आता इथे मी चटणी, मीठ घालून घेणार आहे. तर मी इथे आता 2 चमचे चटणी घालून घेणार आहे. आणि चटणीमध्ये खूप सारे ढेकळे आहेत, त्यामुळे मी हाताने चोरून चटणी टाकणार आहे, जेणेकरून सगळीकडे चटणी नीट मिक्स होईल. आता आपण मीठही घालून घेऊया. तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ ते घालू शकता. आणि मी ते चटणी 2 चमचे चटणीचे घेतलेले होते. आता ते नीट मिक्स करून घेऊया. आणि उरलेल्या चपातींपासून मी स्नॅक्सही बनवले होते, तेही तुम्ही पाहिले काही कॉमेंटमध्ये सांगा. आणि हे चपात्यांचे तुकडेही खूप छान लागतात. परंतु चपात्यांच्या तुकड्यापेक्षा भाकरीचे तुकडे हे खूपच सुंदर लागतात. तेही तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. मी इथे हे 7 चपात्यांचे तुकडे बनवले आहेत. तुम्हाला जर कमी चपात्यांचे तुकडे बनवायचे असतील तरी तुम्ही बनवू शकता. आता मी इथे मीठ घालून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ खूपच स्लो वाटत असेल तर तुम्ही 2x स्पीडवरही पाहू शकता. आणि तुमची फेवरेट रेसिपी कोणती आहे हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवणार आहे, फेवरेट डिश ऑफ माय सबस्क्रायबर. तर तुम्ही कॉमेंटमध्ये लवकरात लवकर जाऊन सांगा. मी तुम्ही जी डिश सांगितली आहे ती डिश बनवून आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे.
तर त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जाऊन कॉमेंट करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.